नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून मित्रांनो अग्निशमन विभागासाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। याच्यामध्ये फायरमन आणि यंत्रचालक या दोन पदांचे फॉर्म जे आहेत तर ते भरले जाणार आहेत मित्रांनो। आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आणि फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा तत्पूर्वी जे आहेत मित्रांनो, तुम्ही जर डायरेक्ट नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेले, बघा मी अशा पद्धतीने नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेलो, इथं पद भरतीचा टॅब आहे। त्याच्यानंतर हे दुसरी जी जाहिरात आहे तर ती आपली अग्निशमन विभागाची मित्रांनो। बघा इथं सूचना पण आलेली आहे की नाशिक महानगरपालिकेच्या पदभरतीचे फॉर्म भरताना तांत्रिक अडचण उद्भवल्यास या क्रमांकावर कॉल करा। सकाळी 10 ते 5, दुपारी जेवणाची सुट्टी असेल 1:30 ते 2:30, तर हे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्यांनी इथं दिलेल्याच आहेत आणि अर्जाची लिंक पण इथं दिलेली आहे। जर तुम्ही इथं क्लिक केलं तर इथे पाहायला मिळेल। त्याच्यानंतर इथे एक शुद्धीपत्रक जे आहे तर ते पण आलेले, त्याच्यावर पण आपण सेपरेट जे आहे तर ते व्हिडिओ इथे घेणारच आहोत मित्रांनो, ठीक आहे। आता या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात। आता याची लिंक तुम्ही डायरेक्टली मी ज्या पद्धतीने गेलो एनएमसी सर्च करून पद भरती तसं जाऊ शकतात किंवा कमेंट मध्ये लिंक हे टाइप करा, मी तुम्हाला याची लिंक जी आहे तर ते डायरेक्टली लिंक कमेंट मध्ये जे आहे तर ते प्रोव्हाइड करून देतो। आता या जे नाशिक मनपा आहे मित्रांनो, याच्यामध्ये फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटर यांच्यासाठी वॅकन्सी आलेली आहे आणि याच्यासाठी जो आपल्याला अभ्यास करायचा ना मित्रांनो, त्याची एकमेव महाराष्ट्रात आपल्याकडेच बॅच अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जो तुमचा तांत्रिक घटक आहे तो आपण कव्हर करतोच, त्यासोबत जो नॉन टेक्निकल पार्ट आहे तर तो पण कव्हर करतो। ही संपूर्ण बॅच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, तर ती तुम्ही जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नावाचं हे आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला, तिथून डाउनलोड करा किंवा काही प्रॉब्लेम आल्यास मित्रांनो तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात। आणि जे उमेदवार नाशिकमध्ये असतील त्यांना पाहिजे असेल की डायरेक्ट 1-to-1 गायडन्स पाहिजे असेल, 1-to-1 काउन्सिलिंग पाहिजे असेल, त्यांना मला भेटायचं असेल किंवा सरांना भेटायचं असेल तर ते नक्की येऊ शकतात। आपलं वकीलवाडी उपाध्याय क्लास अशोक स्तंभ इथं ऑफिस आहे, तिथे येऊन तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भातल्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या नक्की तुम्ही विचारू शकतात। बघा या वेबसाईटवर जर गेले तर बघा या वेबसाईटवर जायचंय आपल्याला। आता याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय। न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर जे आहे तर ते क्लिक करायचंय। फॉर्म हा 10 डिसेंबर पर्यंतच भरायचा आहे, म्हणून त्याच्या आधी तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा। मी इथं काय करेल, ऑलरेडी रजिस्टर हा माझा नाही, मला काय पाहिजे क्लिक हिअर, तर मी इथं क्लिक करणार आहे। आता इथं जे आहे तर ते ओपन होतं। हे पहिल्या स्टेप्सला आपल्याला काय करावं लागतं, आपला युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तर तो जनरेट करावा लागतो आपल्याला। हे काही डिटेल्स मागतात, परमिशन हे येस करायचं। आता पहिल्या ज्यात मी तुम्हाला काय सांगितलं ते मागतात युजर आयडी आणि पासवर्ड, या दोन गोष्टी आपल्याला इथं जनरेट करायला सांगतात मित्रांनो। आता काय करायचं, सगळ्यात आधी आपण आपलं पर्सनल डिटेल्स भरायची। पहिले काय, तुमचं फर्स्ट नेम, तुमचं मिडल नेम आणि तुमचं लास्ट नेम। आता हे जे काही गोष्टी असतील ना मित्रांनो, या सगळ्या तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर ज्या काही गोष्टी असतील, जे काही नाव असेल तेच नाव वापरायचे। समजा एखादी महिला असेल तर महिलाचं 10वीच्या याच्यावर समजा माहेरचं नाव असेल तर तेच तिने वापरायचे, जरी तिचं आता लग्न होऊन नाव बदललं असेल तरी ते तिने देखील त्याच नावाने फॉर्म भरला पाहिजे। त्याच्यानंतर वडिलांचं नाव इथं आणि आईचं नाव, पुढे ज्यांच्या नावात बदल झाले त्यांनी इथं येस करायचं आणि जे तुमचं नवीन नाव आहे तर ते इथं नाव लिहायचं, नवीन आणि बदललेलं नाव, ज्यांनी लग्नानंतर नाव चेंज केलं असेल त्यांनी। समजा एखादी महिला आहे, तिचं लग्न झाले परंतु तिने नावात काहीच बदल केलेला नाही तर तिला काहीच टेन्शन नाही मित्रांनो। त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख ती पण काय 10वीच्या याच्यावर, शक्यतो जर आधार कार्ड असताना आपलं आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख असते आणि इथं असते 1 जून, तर हे 1 जून वाल्यांनी 1 जून असताना इथं टाकावे लागणार आहे, कारण की इथं स्पष्ट म्हटलं की 10वीच्या याच्यावर जे आहे तर तेच तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे। आणि तुमचं एज हे 10/11/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। त्याच्यानंतर जेंडर टाकायचंय। मोबाईल नंबर रिचार्ज वाला असावा, कारण की त्याला ओटीपी जातो, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाका। ईमेल ऍड्रेस टाकायचा। ईमेल ऍड्रेसचा पासवर्ड तुम्हाला माहिती असला पाहिजे स्वतःच्या, नाहीतर काय होतं ईमेल ऍड्रेस माहिती आहे पण त्याचा पासवर्डच माहित नाही आणि त्या ईमेल ऍड्रेसवर जे आहे तर ते आपल्या सगळ्या गोष्टी जात असतात। त्याच्यानंतर 10वीचा सीट नंबर व्यवस्थित पद्धतीने टाका। एकदा सीट नंबर टाकल्यावर तो सीट नंबर शक्यतो ते लॉक करून देतात खूप ठिकाणी आणि नवीन रजिस्ट्रेशन हे करता येत नाही, म्हणून रजिस्ट्रेशन करताना चुकी करायची नाही। पुढे 10वीचे पासिंग वर्ष आणि सेंटर। आता सेंटर खूप येऊ शकतात, समजा एखादा नाशिकच असेल तर इथं बघा नाशिक सेंटर येईलच, इथं नाशिक सेंटर घेतलं। पुन्हा त्याला दुसरं वाटलं की अरे नाशिकहून काय मुंबई जवळ आहे तर तो मुंबई शहर घेऊ शकतो। पुढे जे उरलं असेल अमरावती, मुंबई शहर ते घेऊ शकतात, ते त्यांच्या पद्धतीने जे काय असेल ते घेऊ शकतात। इथं जनरेट ओटीपी तुमच्या मोबाईल किंवा ईमेलला दोघांना ओटीपी जातो, दोघांपैकी एक ओटीपी जाहीर तो टाकायचा आहे।
त्याच्यानंतर आय ॲग्री याच्यावर क्लिक करायचं, हे कॅप्चा कोड टाकायचं आणि रिव्हेरीफाय करायचं. रिव्हेरीफाय म्हणजे काय करतं ते सांगतं की सगळे डिटेल्स दाखवतं. बघा तुमचं नाव आहे, हे ईमेल ॲड्रेस आहे, हा नंबर आहे, हा एकदा चेक करून घ्या. सगळ्या बॉक्सेसवर आपण टिक 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 करायची, बरोबर करायचं आणि आपला युजर आयडी पासवर्ड जनरेट झाला. आता ही फॉर्म भरण्याची मित्रांनो ही म्हणजे एक टप्पा पार झाला. आता पुढचे खूप सारे टप्पे आहेत तर ते आपण जे आहेत तर ते बघणार आहोत. ओके, चला या काही गोष्टी आपल्या झालेल्याच आहेत सगळ्या. शेवटी ते अलर्ट पण देतं की अलर्ट एकदा ही इन्फॉर्मेशन चेक करून घ्या, कारण की एकदा भरलेली माहिती सबमिट केल्यावर चेंज करता येणार नाही. बघा लगेच सांगतं की रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमच्या मोबाईलला ईमेलला त्याचा लॉग इन आयडी पासवर्ड जातो. त्याच्यानंतर बघा इथे ऍप्लिकंट डिटेल्स, इथं सगळ्या तुमच्या डिटेल्स पाहायला मिळतात. पण आपल्याला कुठं जायचंय, पोस्टला अप्लाय करायचंय. मी इथं गेलो, त्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट, मी इथं क्लिक केलं. आता हा जो फॉर्म आहे हा 5 टप्प्यात भरला जाईल, 1, 2, 3, 4 आणि शेवटी पेमेंट अँड डॉक्युमेंट. पहिल्या याच्यात तुम्ही पद निवडू शकतात, फायरमन किंवा तो तुमचा ड्रायव्हर आहे तर ते पद तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर इथं मॅरिड, अनमॅरिड, विडो, डायव्होर्स जे काय असेल ते सिलेक्ट करा आणि इथं येस करायचं आहे. पुढे डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. बघा ज्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल त्यांना जन्म प्रमाणपत्र असेल तरी फॉर्म भरता येणार आहे. जन्म प्रमाणपत्र जरी नसेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल तरी फॉर्म भरता येतो. इंडियन करायचं, महाराष्ट्राचे रहिवासी येस करायचं. समजा एखादा व्यक्ती कर्नाटकातील 865 गावं बेळगाव मधील ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने दावा केलेला आहे अशा गावांमधील असेल तरी फॉर्म भरता येतो. आउटसाइड द स्टेट त्याला फॉर्म भरता येत नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट कोणत्या कार्यालयाने दिलं ते संस्थेचं नाव सांगायचं. फॉर एक्झाम्पल कधी कधी खाली येतं बघा सब डिव्हिजनल ऑफिसर, व्यक्तीचं नाव नाही लिहायचंय. खूप सारे उमेदवार इथं चुकी करतात. काय करतात, कोणाचा तरी व्यक्ती असतो म्हणजे जो ऑफिसर असतो, तहसीलदार असतो, कोण असतो त्याचं नाव लिहून टाकतात. त्याचं नाव नाही लिहायचं मित्रांनो, तुम्हाला इथं त्या पदाचं नाव लिहायचं, तिथं नाव असतं ते. त्याच्यानंतर कोणत्या महिन्याला आलं आणि त्याचा सिरियल नंबर काय तो लिहायचा आहे. तो बारकोड वरचा क्रमांक आहे ना तो लिहत चला, कारण की तोच आता शक्यतो इथं चालतो. त्याच्यानंतर तुमची कॅन्डिडेटची कास्ट कॅटेगरी इथं विचारलेली असते. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जे काही एससी आणि एसटी मध्ये उमेदवार असतात ना त्यांना एनसीएल हे लागत नाही, नॉन क्रिमिनल लागत नाही. परंतु जे कोणी उमेदवार ओबीसी मध्ये येतात, एनटी मध्ये येतात, व्हीजे मध्ये येतात, एसबीसी मध्ये येतात, त्याच्यानंतर एससीबीसी मध्ये येतात, आणखी कोणते राहील, हा एवढंच येतात, तर एवढी जी काही कॅटेगरी असेल तर त्यांना एनसीएल लागतं. आणि एनसीएल हे आता खूप महत्वाचं डॉक्युमेंट बनवून गेलेलं आहे. तर हे लागणार आहे. आणि ईडब्ल्यूएस वाल्याला फक्त ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं. एससी एसटी वाले जर इथं सिलेक्ट केलं तर तुम्हाला फक्त तुमची कास्टच्या माहिती इथं विचारली जाईल. ओबीसीला पण कास्टची माहिती प्लस त्याला पुढं हे एनसीएल ची पण माहिती विचारली जाईल. ज्यांचं ईडब्ल्यूएस असेल ना त्यांना फक्त ईडब्ल्यूएस एवढीच इन्फॉर्मेशन जी आहे तर ती विचारली जाणार आहे. पुढे आयडेंटिफिकेशन काय असेल, मार्क तुमच्या शरीरावर ते करायचंय. आयडेंटिटी कार्ड पाहिजे, ओळखपत्र पाहिजे, कोणतं एकच घ्या, शक्यतो पॅन कार्ड घेऊन मोकळं करा. मग पॅन कार्ड मध्ये जर यस केलं तर ते काय विचारतं तुम्हाला, पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्ड वर तुमचं नाव काय आहे, या 2 गोष्टी तुम्हाला इथं विचारल्या जातात. आता इथं मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं. बघा इथं ग्रीन झालं. ग्रीन झालं म्हणजे काय झालं मित्रांनो, सिग्नल बघा जसा ग्रीन होतो तर ग्रीन झाला इट मीन्स काय की तो सक्सेसफुली भरला गेला. तुम्ही दुसऱ्या पार्टवर येतात, ऍडिशनल डिटेल्सवर. इथं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, येस किंवा नो करायचं. ऑलरेडी सरकारमध्ये कर्मचारी आहात का, येस किंवा नो. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्तांची माहिती, भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्तांविषयी माहिती. त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी असेल तर अंशकालीनची माहिती, माजी सैनिक असेल माजी सैनिकची माहिती. आणि त्याच्यानंतर आता होमगार्डला आरक्षण आहे मित्रांनो, 5% आरक्षण त्यांनी दिलेलं आहे, तर होमगार्ड विषयी पण माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर स्पोर्ट कोटामधील अनाथ यांची माहिती तुम्हाला इथं भरायची. त्याच्यानंतर हे काही लिगल आहेत, कुठं काही केस वगैरे झाली आहे का, फौजदारी कुठं काही दंगामस्ती केली का, ते सेव्ह अँड नेक्स्ट. दुसरं भरलं गेलं. तिसऱ्याच्या ऍड्रेस शक्यतोवर काय करा, आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तो भरायचा. त्याच्यानंतर तिसरं आहे पुढचं आहे चौथं, शैक्षणिक तुमची क्वालिफिकेशन, मराठी लँग्वेज येस करायचं. 10वीची डिटेल्स भरायची, 12वीची डिटेल्स भरायची, डिप्लोमाची डिटेल्स भरायची, पदवीची डिटेल्स जे काय असेल ते तुम्ही तुमचे डिटेल्स भरू शकतात. MSIT सर्टिफिकेट आहे का, आणि 6 महिन्याचं फायर फायटिंग ट्रेनिंग कोर्स ऍट अ स्टेट फायर ट्रेनिंग सेंटर मुंबई इथून कंप्लीट केलंय का तर ते विचारतंय. नो केलं असेल तर काय म्हणतं, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. फायरमॅन साठी नाही लागत, फायरमॅन साठी लागतच ते. आणि ड्रायव्हर साठी असेल तर नसेल तरी चालतं बरं का, ड्रायव्हर साठी नाही प्रॉब्लेम आहे. मग इथं येसच पाहिजे तरच तुम्हाला अप्लाय करता येईल. एक्सपिरियन्सची अट सांगितली नाही, एक्सपिरियन्स नसेल तरी चालणार आहे. शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट्स आणि पेमेंट करायचे. पेमेंट तुमचं 900 रुपये आणि 1000 रुपये पेमेंट एवढं येणार आहे.
आता सगळ्यात आधी फोटो अपलोड करायचे. फोटोमध्ये दोन प्रकार पडतात मित्रांनो. एक असतो अपलोड फोटोग्राफ, जो ऑलरेडी तुमच्याकडे असतो सेव्ह. दुसरा असतो एक लाईव्ह फोटोग्राफ, ज्याला कॅप्चर फोटोग्राफ म्हणतो. याच्यावर क्लिक केल्यावर काय होतं माहिती का, तुमच्या पीसी मध्ये जर वेब कॅम असेल किंवा कॅमेरा असेल लॅपटॉपचा, तो ऑन होतो. आणि ज्यांच्या पीसी मध्ये नसेल तर त्यांनी मोबाईल मधून हे लॉग इन करून हे फोटो कॅप्चर करून त्यांना टाकावा लागतो. त्याच्यानंतर सही लागते. इथं बघा सही, 10वीचं, 12वी असेल 12वीचं, पदवी, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन, शाळा सोडण्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र इथं लागत नाही आपल्याला. त्याच्यानंतर तो स्टेट फायर फायटिंगचा जो कोर्स आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं विचारलं जातं. आता हे लहान कुटुंब प्रमाणपत्र कोणाला विचारलं जातं, ज्यांचं लग्न झाले त्यांचं. हे काय विशेष नसतं मित्रांनो. एक मिनिट, बघा हे अशा पद्धतीचं असतं. याची पीडीएफ वाटल्यास टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करून देतो, इथून पण डाउनलोड होते. पण ही गोष्ट तुम्ही आधीच तयार ठेवा. हे फक्त प्रिंट काढायची, माहिती भरायची आणि तुमची सही मारायची. तुम्ही जिथं अधिकारी आहेत सगळ्या गोष्टी. ओके, ते गोष्ट आहे. माजी सैनिक असाल तर माजी सैनिक लागेल. होमगार्डसाठी जे काही सर्टिफिकेट काय असेल तर ते होमगार्डचं सर्टिफिकेट मे बी अपलोड करावं लागेल, ज्यांना ते 5% आरक्षण पाहिजे. पॅन कार्ड आहे, ज्यांच्या नावात बदल असेल त्यांना विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्रित लागतं. इथं क्लिक करायची. ओके, आणि सबमिट बनायचं. अशा पद्धतीने बघा, जेव्हा तुम्ही युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, 900,000चं पेमेंट केलं, अशा पद्धतीचा मेसेज जो आहे तर तो तुम्हाला इथं मित्रांनो. हे लहान कुटुंब प्रमाणपत्र पण आहे. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरला जाईल. फॉर्म भरण्यासंदर्भात तुमच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर आम्हाला या नंबरवर नक्की कळवा. आणि नाशिकला पण ऑफिस आहे डायरेक्टली, तिथं पण तुम्ही आम्हाला भेट देऊ शकतात. आणि फायरमॅनची मित्रांनो आणि ड्रायव्हरची आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल ही बॅच जे आहेत तर तो तुम्ही नक्की परचेस करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.